माऊली रामकृष्ण हरी. आपण आता आहोत आळंदीमध्ये, श्री क्षेत्र आळंदीमध्ये, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये. आज आपण आपल्या आत्मक्लेश पदयात्रेची सांगता या मंदिरातून करतो आणि त्याचं मेन कारण असं होतं की श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्म सोहळ्यामध्ये आम्ही श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या ताफ्यामध्ये गोंधळ घालणार होतो, त्यांना काळे झेंडे दाखवणार होतो असा खोटा आरोप करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जी पर्यावरणप्रेमींना त्रास दिला किंवा जी मुस्कटदाबी केली त्याचा निषेध म्हणून आजचा हा आत्मक्लेश पदयात्रा होती. आम्ही पर्यावरणासाठी काम करतो, आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. आजपर्यंत जेवढी काही आंदोलनं झाली, आजपर्यंत जेवढे काही उपोषणं झाली, आजपर्यंत जेवढे काही पर्यावरणासाठी काम झालं ते संविधानिक मार्गाने पोलीस परमिशन घेऊन जातात. असं असताना देखील पोलिसांनी 5 तास डिटेन करून ठेवलं, कोणतीही नोटीस न देता घरातून घेऊन जाणं, खोटं सांगणं, या सगळ्या निषेधार्ह गोष्टी. आपण याबाबत न्यायालयामध्ये देखील न्याय मागणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पोलिसांना देखील एक संधी दिली होती. 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवसापर्यंत या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी आपण पोलिसांना सांगितलं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळं आज 7 जून जागतिक आपण म्हणू शकतो पर्यावरण दिनाच्या नंतरचा आपला सुट्टीचा दिवस आहे आणि त्याचा आपण काय म्हणू शकतो एक संधी घेऊन. आणि आज तशी एकादशी आहे, जेव्हा आळंदी वारकरी किंवा मंदिरामध्ये देखील खूप लोक आहेत. या संधीचा औचित्य साधून आपण या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की इंद्रायणी असू दे, पवना असू दे, मुळा असू दे किंवा देवस्थानातल्या सगळ्या नद्या असू दे, यांच्यामध्ये सरकारने विना प्रक्रिया महिला मिश्रित पाणी सोडणं बंद करावं. आज मी फक्त इंद्रायणी नदीबद्दल बोलतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासानं, संत तुकाराम महाराजांच्या सहवासानं ही पावन झालेली इंद्रायणी नदी, ज्या नदीच्या काठावरती संत तुकाराम महाराजांनी ग्रंथ लिहिला, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिला, अशा विचाराने पावन झालेली आज त्याच्यामध्ये गटारीचं पाणी सोडणं, त्याच्यामध्येच आमचे वारकरी आंघोळ करतात, त्याचंच आचमन करतात, खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं गटारीचं पाणी, महिला मिश्रित, मलमूत्र मिश्रित पाणी हे विठुरायापर्यंत पण जातं. तिथं देखील पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या भागातून संपूर्ण महिला मिश्रित पाणी हे विठुरायापर्यंत जातं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हे हिंदुत्ववादी सरकार आहे. असं असताना देखील जिला आपण हिंदू धर्मामध्ये आई म्हणतो, अशी इंद्रायणी माई, जी तीर्थस्थानं आपली काय म्हणू शकतो की जी पूजनीय आहे, अशी असताना देखील त्याच्यामध्ये अशा प्रकारचे घाण सोडणं, नद्यांमध्ये नद्या प्रदूषित करणं हे खूप निषेधार्ह आहे. आणि त्याचबरोबर नदीचा जीव घेणारा किंवा नदीचं नुकसान करणारा जो नदी प्रकल्प येतो तो कुठेतरी थांबवा. नद्या स्वच्छ पाहिजेत. आम्हाला नद्यांचं सुशोभीकरण नको, आम्हाला नद्यांचं स्वच्छकरण पाहिजे, ती स्वच्छ झाली पाहिजे, तिचं सौंदर्यीकरण नको. तिच्यामध्ये तिची जी लेकरं आहेत, जी झाडं आहेत, झुडपं आहेत, जी प्राणी आहेत, ते कुठेतरी टिकले पाहिजे. नदीकाठची झाडं, जैवविविधता टिकली पाहिजे. आणि हे सगळं करून आम्हाला तिथं सायकल ट्रॅक नको, आम्हाला तिथं वॉकिंग ट्रॅक नको, आम्हाला तिथं चाटचे दुकानं, भेळ पाणीपुरीचे दुकानं नको आहेत, आम्हाला आईस्क्रीम पार्लर नको, आम्हाला नदीकाठी हवेत झाडं. आणि हा कुठेतरी संदेश देण्यासाठी आज आपण करतो इथे. जर आवडला तर व्हिडिओ नक्की. रामकृष्ण.